आज नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. तर शिवसेना पक्षाची एखादी सत्ता आहे, त्यात तुमच्या 8 जागा आहेत. त्याबद्दल काय सांगता? जनतेचा कौल मान्य आहे आणि सांगोला विकास शहर विकास आघाडीच्या ज्या नेते मंडळींनी हा विचार करून आघाडी केली, प्रामाणिकपणे कष्ट घेतले, 8 उमेदवार निवडून आलेले त्यांचं अभिनंदन. आणि आम्ही कुठेतरी कमी पडलो सध्याचं आत्मचिंतन आम्ही करतोय. मुख्यमंत्री साहेबांची सभा होऊन सुद्धा भाजपला नाकारलेलं आहे सांगोला शहरात जनतेत. त्याचं चिंतन आम्ही भविष्य काळात आम्हाला करावं लागेल. गणित नेमकं कुठं चुकलं? त्याचं चिंतन करावं लागेल. मी तरुण कार्यकर्ता आहे आणि गणित चुकलं असं म्हणण्यापेक्षा जनतेने आम्हाला नाकारलंय आणि का नाकारलंय ह्याचं भविष्यात चिंतन करावं लागेल. यामध्ये प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टीसोबत शेतकरी कामगार पक्षाने युती केल्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. यामुळे कुठेतरी याचा या निवडणुकीमध्ये जर परिणाम असं दिसला. असतं तर शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले उमेदवार हे जे हक्काचे वॉर्ड होते त्याच वॉर्डात निवडून आलेले आहेत. तर मला असं वाटत नाही की काही दृष्ट्या तुमचं अंशतः बरोबरही असेल, पण जनतेने नाकारलाय. आम्हाला पराभव मान्य आहे आणि भविष्य काळात आम्ही त्याच्यावरती चिंतन करून पावलं उचलू. आता तर भाजप पक्षाच्या चिन्हावरून लढता शेका पक्ष स्वतंत्र लढला असता तर याचा परिणाम काय झाला असता तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये आम्ही पार्टीमध्ये जे शहरातले नेते मंडळी आहेत आणि केडर आहे त्यांच्यासोबत चर्चा करून घेतलेला तो निर्णय आहे. भविष्यात आम्ही त्याच्यावर चर्चा करू. आघाडी पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीला जाणार. भविष्यात मी मागे स्टेटमेंट दिलेलं आहे की केडर बेस्ड पार्टी असल्या कारणाने केडर समोर चर्चा करावी लागते आणि केडर जो निर्णय घेतो त्याला मान्य करून पुढे जावं.